सर नमस्कार. आता आपण इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणी आहोत. नुकतीच 21 आणि 22 मे या दिवसापासून 11वीची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आता पुन्हा शासनामार्फत असे निर्देश आलेले आहेत की पुन्हा ती 2-3 दिवस 11वी-12वीची प्रक्रिया जी आहे ती पुढे वाढवलेली आहे. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? अनेक पालकवर्ग अनेक विद्यार्थ्यांमध्ये अजूनही उत्सुकता आहे की त्यांना ॲडमिशन मिळावं. तर नक्की आपल्याकडे प्रवेश प्रक्रिया कशी चालू आहे, काय सांगा सर? आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी प्राध्यापक संदीप भोसले, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपप्राचार्य आहे. माझ्या समवेत कला विभाग प्रमुख के.डी. जाधव सर आहेत, तसेच विज्ञान विभाग प्रमुख खाडप सर आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 पासून सुरू झालेले आहे. हे दुसरं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 10 एप्रिलपासून शासनाने पार्ट 1 भरण्याची सुविधा जी इथे उपलब्ध करून दिलेली होती आणि जे पार्ट 2चा जे निकाल लागल्यानंतर पार्ट 2 भरण्यासाठी 21 आणि 22 तारीख दिलेली होती, परंतु आता त्यामध्ये डेट वाढवलेली आहे. त्यामुळं सर्व इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे 25 तारखेपर्यंत ही पार्ट 1 आणि पार्ट 2 भरू शकतात. त्यामुळं जे विद्यार्थ्यांना कमी कालावधी मिळालेला होता किंवा 21 तारखेला जो गोंधळ उडालेला होता की साईटला प्रॉब्लेम आलेला होता, पालकांमध्ये शंका उपस्थित झालेली होती, परंतु शासन अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करत असतं. शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत तो प्रवेश प्रक्रियेमध्ये यावा, त्यामुळं मुदत दिली जाते. त्या अनुषंगाने पूर्वी 21 आणि 22 तारीख होती, परंतु नंतर एक दिवस वाढवला आणि काल परत परिपत्रक पडलं. त्यामुळं पार्ट 1 आणि पार्ट 2 भरण्यासाठी या विद्यार्थ्यांना 25 तारखेपर्यंत सोय जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं इयत्ता 11वीच्या प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दखल जी आहे ते शासनही घेतं आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालय आहेत तेही आपापल्या परीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. बरं सर, आपल्या इंद्रायणी महाविद्यालयामार्फत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी आपण साधारण 4-5 महिन्यापूर्वीच काही प्रोसिजर केली होती, काय सांगा त्याच्याबाबत? निश्चितच आपल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासप्पा काकडे साहेब असतील, कार्यवाह चंद्रकांतजी शेटे साहेब असतील, प्राचार्य डॉक्टर संभाजी मुलगे सर असतील किंवा सर्व संस्था पदाधिकारी असेल, यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही 10 एप्रिलपासून ज्यावेळेस शासनाने पार्ट 1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, त्यावेळेस मावळ परिसरामधील ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळांमध्ये आम्ही त्या ठिकाणचे मुख्याध्यापक असतील किंवा आमच्या संस्थेच्या 2 शाळा आहेत, संत तुकाराम विद्यालय शिवणे आणि श्रीराम विद्यालय नवला कुंभरे, या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन त्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करून त्या विद्यार्थ्यांचे पार्ट 1 भरण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय आमच्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण केली आणि त्यामुळं मावळ परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे की हा जो मेसेज जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचला आणि म्हणजे आम्ही तिथे जाऊन तर ते काम केलंच, परंतु आपल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचं एक विशेष आहे की आम्ही ह्या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती मोफत या ठिकाणी करत असतो. आमची प्रोसेस चालू आहे का सर? आता ही प्रोसेस चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद मिळतोय. आजपर्यंत जवळजवळ 400 ते 450 विद्यार्थ्यांचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि काही पालकांनी घरून सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे या पार्ट 2 मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे जे प्रेफरन्स आहेत ते द्यावे लागतात. त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो. माझ्यासोबत असणारे आमचे सहकारी के.डी. जाधव सर असतील, खाडप सर असतील, आमचे IT सर्व टेक्निशियन असतील, पर्यवेक्षक असतील, हे सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी ही प्रक्रिया राबवत आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला अडचण येतात त्या ठिकाणी शासनाकडून आम्ही सहकार्य घेऊन जे काही समस्या निर्माण होतील त्या आम्ही सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे पालकांनी निश्चिंत राहावं. ज्या वेळेस काही अडचणी येतील त्या वेळेस इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतील आम्ही सर्व शिक्षक पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तत्पर आहोत. बरं, आज शनिवार आहे, आज किती वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया असणार आहे आणि सोमवारी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असणार आहे?
शनिवारी आज शनिवार आहे, पालक अजूनही येतात. आपण वेबसाईटही आज साईट जी आहे ती चांगल्या प्रकारे चालते. आपण 6 वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रियाची जी आहे ती सुरू ठेवलेली आहे आणि सोमवारीसुद्धा त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाईल. बरं, आणखी एक शेवटचा प्रश्न आहे सर. आपल्या 11वी आणि 12वीमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी 100% यश मिळवलं होतं, तर काही विद्यार्थ्यांची नावे आणि काय निकाल होता 12वीला काय सांगू शकाल? आणि आपल्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या साईड आहेत, जसं आर्ट असेल, कॉमर्स असेल आणि सायन्स असेल, त्याला काय लिमिट आहे किंवा किती टक्के असावेत, काय सांगू शकाल आपण? निश्चितपणे या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की आपल्याकडे कला शाखा आहे, वाणिज्य शाखा आहे, विज्ञान शाखा आहे, त्याचबरोबर तंत्र शिक्षण विभागसुद्धा आहे. 11वी वाणिज्य शाखेमध्ये साधारण आपण 360 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो. 3 आपल्याकडे डिव्हिजन आहेत, त्यामध्ये 2 इंग्लिश मिडियमचे आहेत, 1 मराठी मिडियमचे आहे. त्याचबरोबर 11वी कला शाखा या शाखेमध्ये सुद्धा आपण 120 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो आणि 11वी सायन्सला आपण 480 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो. गेल्या वर्षी आमच्याकडे 3 डिव्हिजन होत्या. आम्ही अथक प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्हाला 4थ्या डिव्हिजन शास्त्र शाखेच्या 4थ्या डिव्हिजनसाठी सुद्धा मान्यता मिळाली. त्यामुळे यावर्षी आपण शास्त्र शाखेतील 480 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रविष्ट करू शकतो. एकूण कनिष्ठ महाविद्यालयाचा विचार केला तर आमच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचं 11वीचं 960चा इंटेक आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा इंटेक आमचा पूर्ण होत असतो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले. आमच्याकडे विचारणासुद्धा पालकांनी केलेली होती, परंतु आपण ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळं ऑफलाईन कोणत्या पद्धतीनं आपल्याला करू शकत नाही, कारण हा सरकारचा नियम आहे. त्यामुळं आम्ही आमच्या संस्था पदाधिकारी अध्यक्ष काकडे साहेब असतील, कार्यवाह चंद्रकांत शेटे साहेब असतील, प्राचार्य मलगे सर असतील किंवा सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगला प्रयत्न करून आम्हाला 4थ्या डिव्हिजन शास्त्र शाखेसाठी 4थ्या डिव्हिजनची सुद्धा मान्यता मिळाली आणि ऑनलाईन ती 4थी तुकडीसुद्धा ॲड झालेली आहे. त्यामुळे 480 विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याकडे तंत्र शिक्षण विभागसुद्धा आहे की ज्याची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीने असते. तिथंसुद्धा आपण साधारण 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो. आणि विशेष म्हणजे नुकताच जो 12वीचा आमचा आत्ताचा HSC बोर्डचा निकाल लागला, त्यामध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची परंपरा आहे की दरवर्षी आमच्याच कनिष्ठ महाविद्यालयाचा मावळ तालुक्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक येत असतो. यावर्षीसुद्धा अभिषेक वर्मा या विद्यार्थ्याने अतिशय चांगले गुण संपादन करून मावळ तालुक्यामध्ये तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी गणितसारखा विषय असेल, भूगोल असेल किंवा बुक कीपिंग अकाउंटन्सी असेल, या विषयामध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बरं, मावळातला एखादा पालक असेल, जसं लोणावळा आहे किंवा कामशेट आहे, त्या पालकांना या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेविषयी काही अडचणी किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर काय नंबर देऊ शकाल आपण? आम्ही निश्चितपणे वेगवेगळे पॅम्पलेटसुद्धा आपण मीडियाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कला विभागाचं काम KD जाधव सर पाहतात, विज्ञान विभागाचं काम जे आहे ते खाडप सर पाहतात, वाणिज्य विभागाचं काम जे आहे ते विना भेगडे मॅडम पाहत असतात, त्याचबरोबर परिवीक्षका म्हणून दिसले मॅडम आहेत आणि तंत्रशिक्षण विभागाचं काम आहिरे मॅडम पाहत असतात. या सर्वांचे नंबर जे ते आपण त्या पॅम्पलेटवर टाकलेले आहेत आणि कधीही काही अडचण आली तर मी स्वतः उपप्राचार्य जे आहे ते सर्व पालकांचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो. माझा मोबाईल नंबर जो आहे तो 99 22 0 51 51 3 असा आहे. परत एकदा सर नंबर सांगावा. माझा नंबर जो आहे, मोबाईल क्रमांक जो आहे तो 99 22 0 51 51 3. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.